नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम सर्वांना आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज 1 जानेवारी 2024 रोजी विचारण्यात आलेले जलसंपदा विभाग म्हणजे आजचा पेपर जो होता तो कशा पद्धतीने आजच्या या परीक्षेमध्ये प्रश्न होते ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजचा जो जलसंपदा विभागाचा पेपर होता तो कशा पद्धतीने होता ते या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न होता बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा, 2023 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बघा कोणाला मिळालेला आहे आजच्या या जलसंपदा विभाग परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना 2023 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हे मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? तर बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या घडीला या जलसंपदा विभागामध्ये विचारण्यात आलेले आहेत। पहा, भारताच्या मध्यभागी असलेले शहर कोणते आहे? नागपूर। नागपूर हे भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे। पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्ष पदस्थान कोण भूषवतो? तर बघा कोण भूषवत असतात पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्ष पदस्थान? सभापती। सभापती हे पदस्थान भूषवतो। पुढचा प्रश्न, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी आहे आगा खान पॅलेस? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पुणे। पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे। पुढचा प्रश्न, 2000 देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर बघा कोण आहेत आपल्या देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री? सुषमा स्वराज हे आहेत। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय? तर बघा काय आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। गोविंदग्रज हे राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव आहे। पुढचा प्रश्न, PM विश्वकर्मा योजना टिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे। तर बघा कधी लॉन्च करण्यात आलेली आहे PM विश्वकर्मा योजना? 17 सप्टेंबर 2023 रोजी हे म्हणजेच PM विश्वकर्मा योजना ही लॉन्च करण्यात आलेली आहे। स्टार करून नोट डाऊन करून घ्या। पुढचा प्रश्न पहा, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर बघा कोणत्या वर्षी बांधण्यात आलेला आहे आपलं जो भारताचं प्रवेशद्वार आहे गेटवे ऑफ इंडिया? 1911 साली भारताचे प्रवेशद्वार हे बांधण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण? हरियाणा या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या नदीला उरुद्ध-गंगा म्हणतात? तर बघा कोणत्या नदीला म्हणतात? भारतातील कोणत्या नदीला उरुद्ध-गंगा म्हणतात? गोदावरी या नदीला भारतातील उरुद्ध-गंगा म्हणतात। पुढचा प्रश्न, भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? तर बघा कोणत्या साली सुरू करण्यात आलेला आहे भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात? सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा। स्टार करून नोट डाऊन करून घ्या। 1954 या वर्षी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात ही करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बघा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो संगाई महोत्सव? मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पहा, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण? सगळ्यांना माहीतच असेल याही प्रश्नाचं उत्तर तामिळनाडू या ठिकाणी उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर बघा कोणता नाही केंद्रशासित प्रदेश? दिलेल्या ऑप्शन्स पैकी या ठिकाणी ऑप्शन्स घेण्यात आलेले नसून वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे।
जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा या दृष्टीने सदैव आपला स्टडी पॉइंट हा चॅनल कार्यरत आहे। पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? गोवा हा जो आहे तो केंद्रशासित प्रदेश नाही। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? बघा कोणती नदी नाही पश्चिम वाहिनी नदी? कोयना ही नदी नाही। पुढचा प्रश्न, संविधानानुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती असू शकते? तर बघा किती असू शकते आपल्या संविधानानुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सभासद संख्या? विधानसभा सभासद संख्येच्या 1/3 इतकी संख्या असू शकते। पुढचा प्रश्न, बंदी जीवन कोणी लिहिले? तर बघा कोणी लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बंदी जीवन? प्रामुख्याने सचिंद्रनाथ सन्याल यांनी बंदी जीवन हे लिहिलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा, संविधानातील कोणत्या कलमात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आला आहे? तर बघा कोणत्या कलमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत हक्काचा समावेश? कलम 12 ते 35 या कलमामध्ये प्रामुख्याने संविधानातील या कलमामध्ये मूलभूत हक्काचा समावेश हे करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा चुंबकीय पदार्थ आहे। तर बघा कोणता आहे चुंबकीय पदार्थ? निकेल जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो चुंबकीय पदार्थ आहे। पुढचा प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा आहे बघा विज्ञानावर आधारित, रेडियमचा शोध कोणी लावला? तर बघा कोणी लावलेला आहे? क्युरी दाम्पत्य हे रेडियमचा शोध लावलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा, मराठी भाषा कोणत्या भाषापासून विकसित झाली? तर बघा कोणत्या भाषापासून विकसित झालेली आहे मराठी भाषा? संस्कृत आणि प्राकृत या 2 भाषेपासून मराठी भाषा ही विकसित झालेली आहे। पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती टिंबटिंब पदसिद्ध सभापती कोण असतात? तर बघा कोण असतात? राज्यसभेचे म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। पुढचा प्रश्न, विजयनगरचे प्रसिद्ध हजारा मंदिर कोणाच्या शासन काळात बांधले गेले होते? तर बघा कोणाच्या शासन काळात बांधले गेले होते? कृष्णदेव राय यांच्या काळामध्ये या शासन काळामध्ये विजयनगरचे प्रसिद्ध हजारा मंदिर हे बांधले गेले होते। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी दांडपट्टाचे नेमबाजी शिक्षण कोणाकडून घेतले? तर बघा लहुजी वस्ताद सावळे यांच्याकडून त्यांनी हे शिक्षण घेतले होते। पुढचा प्रश्न, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर बघा राज्यपाल जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो। पुढचा प्रश्न, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर बघा लेप्टोस्पायरोसिस हा जो रोग आहे तो दूषित पाण्यात चालल्यामुळे हा रोग होण्याचा संभव असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर बघा कोणते आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण? गंगापूर हे जो आहे तो महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण होय। पुढचा प्रश्न, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे। तर बघा कुणी निश्चित केलेली आहे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा? दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांनी कोकणची उत्तर व दक्षिण सीमा ही अनुक्रमे निश्चित केली आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राला सुमारे टिंबटिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे। तर बघा किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला? 720 किलोमीटरचा सागरी किनारा हे लाभलेला आहे। पुढचा प्रश्न, अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरण्यात आले? तर बघा कोठे भरण्यात आलेला आहे अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन? फैजपूर या ठिकाणी हे अधिवेशन भरण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा, चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली। तर बघा कोणती चळवळ संपुष्टात आलेली आहे चौरी चौरा घटनेनंतर? असहकार चळवळ ही चळवळ संपुष्टात आलेली आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच 1 जानेवारी 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या सर्व प्रश्नांचा आढावा जलसंपदा विभाग पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते। त्या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।